एकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज। मरणा हाती सुटले काया विचारे या निश्चये, नसोनिया गेली खंती सहज स्थिती भोगाची। न देखेसे झाले श्रम आले वर्म हाता हे, तुगा म्हणे कैची की व कोठे जीव निराळा। नासोनिया गेली खंती सहज स्थिती भोगाची। श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून आपली स्थिती स्पष्ट करतायत। अर्थातच ही जी अवस्था आहे हे 6वी आणि 7वी अवस्था आहे। शास्त्रामध्ये जीवाच्या ज्या अवस्था 7 सांगितलेल्या आहेत, अज्ञान, आवरण, विक्षेप, परोक्ष ज्ञान, अपरोक्ष ज्ञान, शोक नाश आणि आनंदावाप्ती। तर या अभंगातून तुकोबारायांनी शोक नाश आणि आनंदावाप्ती प्रगट केलेली आहे। सिद्धाचा हा अनुभव आहे। साधना करून परमार्थाची साधना केल्यानंतर काय फल प्राप्त होतं हे तुकोबाराय अनुभवाच्या अधिष्ठानावर स्पष्ट करतायत। तुकोबाराय अगदी खुश आहेत, प्रसन्न आहेत। चित्तामध्ये भीती नाही, चिंता नाही, दुःख नाही आणि स्वतःच्याच आनंदाने चित्त काय आहे, आनंदी आहे। ज्याला यस्त्वात्मरतिरेवस्या तात्मतृप्तश्च मानवः आत्मन्येव च संतुष्टा तस्य कार्यं न विद्यते। अशा प्रकारच्या स्थितीवर तुकोबाराय पोहोचलेले आहेत। सहज तुकोबारायांना विचारलं, म्हटले महाराज तुमच्या चेहऱ्यावर चिंतेची छोटी अशा प्रकारची छटा का बरं दिसत नाही? भीती नाही, चिंता नाही, तुम्हाला भीती वाटत नाही का? तुकाराम महाराजांनी विचारलं, कशाची भीती वाटेल, कशाची चिंता करू मी? भिण्यासारखं जगामध्ये असं काय आहे? म्हणले कामाला नाही दुसरी कशाची, तर किमान मरणाची। बाकीची दुसऱ्याची कसली भीती नसली तरी माणसाला कशाची भीती असते? वाघासारख्या डरकाळे फोडणारी माणसं सुद्धा मृत्यू म्हटलं की परत फिरतात मधूनच। मरणाची तर किमान भीती वाटायला पाहिजे। तुकोबाराय सांगतात मरणाची आम्हाला भीती वाटण्याचं काही कारण नाही। का बरं कारण नाही? तर आमचं मरण मेलं, मरणाच्या हातून आमची सुटका झालेली आहे। आता मृत्यू आम्हाला मारू शकत नाही, मरणातून आम्ही मुक्त झालो, मुक्त। मरणा हाती सुटली काया, काया स्वरूप आम्ही या मरणाच्या हातून सुटलो। काय म्हणता महाराज, मरणाच्या हातून तुम्ही सुटले? हो, आता आम्ही मरणाच्या हातून सुटलो, काही संबंध राहिला नाही मरणाचा आमचा। अमर झाले तुम्ही, तसं म्हणा, अमर झाले म्हणा, नाही तर अमर होतोच म्हणा, कसं म्हणायचं तुम्हाला म्हणा। पण आता मरणाचा आणि आमचा संबंध राहिला नाही, मरणाच्या हातून सोडलं। महाराज सगळं जग मरणाच्या आधी नाही, मरणालाच दुसरं नाव काय आहे? काळ। काळ आणि मरण याच्यात काही वेगळं थोडंच आहे। आणि सगळं जग काळाच्या पंजामध्ये, काळाच्या जबड्यामध्ये। कोणी सुटला नाही या काळाच्या तावडीतून। अवघाची आकार ग्रासेला काळे, सगळा आकार या काळाने आपला ग्रास बनवलेला आहे, ग्रास। म्हणून काळाची सत्ता, कोणाची सत्ता आहे? काळाची सत्ता आहे। क्षेत्रावर कोणाची सत्ता आहे? काळाची सत्ता आहे। काही नाही आहे, जीवाची सत्ता नाही। म्हणतो जीव माझं माझं माझं,
तुझं नाहीये. मग कोणाचं आहे? काळाचं आहे. काळाचं नाही का. शरीर कोणाचं असतं? शरीरावर खरी सत्ता कोणाची? त्याला माझं किती आहे म्हणतात. त्याच्यात जो राहतो तोही त्याला काय म्हणतो? माझं आहे. माझं अंग दुखत आहे, माझं असं होतंय, माझं तसं होतंय. बायको त्याला म्हणत असते माझा आहे नवरा. पोरं म्हणत असतात माझा आहे बाप. बाप म्हणत असतो माझा आहे मुलगा. मित्र म्हणत असतो माझा आहे हा. आमके म्हणत असतात माझा आहे. नेते म्हणत असतात आमचे नागरिक आहे. माझा. सगळे त्याला माझा म्हणतात, पण काहीच किंमत नाही कोणाच्या माझं म्हणण्याला. हसत राहतो काळ. म्हणा तुम्ही माझा. जोपर्यंत माझी वेळ येत नाही तोपर्यंत तुम्ही त्याला काय म्हणा? माझं म्हणा. ज्या वेळेला त्याची वेळ येते त्यावेळेला सगळ्याच्या देखत उचलून घेऊन जातो महाराज. कोणाला विचारत नाही, कोणाचं ऐकतही नाही, कोणाला काही किंमतही देत नाही, आणि त्याच्या पुढं कोणाचं काही चालत नाही. तवावरी तुमचे बळ. तोपर्यंतच माणसं टरटर टरटर करत असतात. ठीक आहे. हो माझ्याकडे एवढा पैसा आहे, मी आमकं तप केलेलं आहे, मी आमका असं आहे तसं आहे. हे सगळ्या शक्ती तोपर्यंतच माणसाला सहकार्य करतात जोपर्यंत काळ येत नाही. एकदा काळ आला की बाकीच्या सगळ्या शक्त्या सोडून बाजूला होऊन जातात. बाबा आमचं काही नाही, जा घेऊन. आमचा काही संबंध नाही, जा घेऊन. ते एखादं जनावर मेलेलं असलं म्हणजे कुत्रे पाखरं वगैरे ते खाण्याकरता, आणि मग त्यांच्यात भांडणं फिरणं चालू असतात. खेळ. पण एखादं मोठं जर आलं ना ते सगळे लगेच बाजूला होऊन जातात. तसा मोठा अशा प्रकारचा काळ असल्यामुळं काळ आला की सगळे बाजूला होऊन जातात. कोणीच त्याला माझं म्हणत नाही ना. आपला काही संबंध नाही, तुमच्या तुम्ही पहा. काळाची सत्ता आहे महाराज. काळाच्या हातातून कोणीही चुकलेलं नाही, मरणाच्या हातातून कोणी चुकत नाही. पण तुकाराम महाराज म्हणतात आता आम्ही मात्र मरणाच्या हातातून काय झालोय? सुटलो. मरण हाती सुटली काय? कसं शक्य मरणाच्या हातातून सुटणं? भगवान तर म्हणतात जातस्य हि ध्रुव मृत्यूर. जातस्य हि ध्रुव मृत्यूर. जो जन्माला आलेला आहे त्याचा मृत्यू निश्चित आहे, निश्चित. त्याने काही केलं तरी तो मृत्यूला नाही टाळू शकत. आणि म्हणून पहा जगाच्या आधी कालापासून आजपर्यंत किती आले, किती मी म्हटले, केवढी साम्राज्य प्रस्थापित झाले, केवढे उलथापालथ झाले, पण एक नाही राहिलेला. 18 मोठी पुराण आहेत, 18 उपपुराण आहेत. सगळ्या पुराणामध्ये कथा आहेत, पण कोणाच्या? मेलेल्याच्या. जिवंताची अका पुराणात कथा नाही महाराज. सगळ्या मेलेल्याच्याच गोष्टी सांगितलेल्या, सगळे मेलेले. येत नाही बरोबर आले अवतार. ईश्वराने अवतार या ठिकाणी घेतले, त्या ईश्वराचे अवतार सुद्धा आज नाही. मला मोठ्या करता मेले म्हणता येत नाही. एवढंच निजधामाला गेले. बरं निजधामाला गेले. मोठ्या करता शब्द प्रयोग थोडा काय असतो, वेगळा असतो. ते सुद्धा नाही. चिरंजीव चिरंजीव म्हणून ज्यांची ख्याती आहे की सप्तैते चिरंजीविनः अश्वत्थामा, बली, व्यास, हनुवंश, विभीषण, कृप, परशुरामश्च. मग याच्यातलं बी एकही दिसत नाही. आता कुठं आहे काय माहिती. इथं नाही एवढं तर खरं आहे की नाही. किंवा असले तरी आपल्याला दिसत नाही ते नाहीच म्हणतो आपण. जे दिसत नाही ते हाया म्हणून तरी काय आहे? नाहीच. तेव्हा सगळ्यावरच काळाची सत्ता आहे. काळाच्या तावडीतून कोणीच सुटत नाही. लहाने सुटत नाहीत, मोठे सुटत नाहीत, सशक्त सुटत नाहीत, अशक्त सुटत नाहीत, कोणीच सर सुटत नाही काळाच्या तावडीतून. तर तुकाराम महाराज तुम्ही कसं काय सुटले? कशामुळे तुम्हाला काळाने सोडून दिलं? काळाच्या हातातून तुम्ही सुटले. महाराज केवढे लोक खुराक खातात का मरण येऊ नये म्हणून, ते मरतात नाही का. केवढ्या जोर बैठका काढतात, ते पैलवान सुद्धा मरतात. केवढा धनसंग्रह करून ठेवतात, ते मरतात. पोरं ज्यांची 4-4 पोरं डॉक्टर असतात त्यांचे बाप मरतातच की. असं कोण आहे की ज्याने जो काळाच्या हातून मृत्यूच्या हातून सुटलेला आहे? तुम्हीच कसं काय सुटले? काय असं काय साधना केली तुम्ही? परत त्या हिरण्यकश्यपूने या मृत्यूच्या तावडीतून चुकण्याकरता केवढं तप केलं होतं.
रावणाने केवढं तप केलं होतं, 100 असुर झाला, केवढे या लोकांनी केवढे मोठे मोठे साधना केल्या केवळ मृत्यूच्या तावडीतून सुटण्याकरता. ते नाही सुटले आणि तुम्ही कस काय सुटले? मरणा हाती सुटली काय? भ्रम तर नाही तुमचा? कधी कधी माणसाला काय होतं, भ्रमही होतो. तुमची काया मरणाच्या हातून सुटली आहे अशा प्रकारचे जे तुम्ही उद्गार काढले, तर हे कसं शक्य, कसं काय आहे? कशाने सुटले सांगा बरं तुम्ही? तुकोबाराय म्हणतात निश्चयाने सुटलो. कशाने सुटले? निश्चयाने. निश्चयाने? निश्चयाने सुटलो. मरणाहाती सुटली काया, या निश्चये मरणाहाती काया सुटली. हा याचा अन्वय आहे. या निश्चयामुळं आम्ही मृत्यूच्या तावडीतून बाजू झालो. हा निश्चय म्हणजे काय आहे? त्या निश्चयाचं स्वरूप आणि कशाने झाला तो निश्चय? या अभंगामध्ये तुकोबाराय देवाने आम्हाला सोडवलं असं नाही म्हणत. इतर अभंगामध्ये म्हटलंय तुकोबारायने की न लगे मरावे ऐसा ठाव दिला देवे, किंवा देवदेवोने उदार भक्ता देतो अमर पदे. इथं तसं नाही म्हणत तुकोबाराय. तुकोबारायनी या ठिकाणी मृत्यूच्या हातून सुटण्याकरता देवाकडे बोट नाही केलेलं, निश्चयाकडे बोट केलेलं आहे. निश्चयाकडे. तर या निश्चयामुळं आमची काया मरणाच्या हातून सुटलेली आहे. निश्चयामुळे, नुसतं निश्चय हा मरणाच्या तावडीतून सोडवतो माणसाला. तुकोबाराय म्हणतात सोडवतो नाही, मला सोडवलंय, मी सुटलोय. मी तुम्हाला शास्त्र नाही सांगत, माझा काय सांगतोय अनुभव, अशा प्रकारचा सांगतो अनुभव की मी आता मरणाच्या तावडीतून या निश्चयामुळे सुटलो. निश्चयामुळे. लोक पैशाने सुटत नाहीत, सत्तेने सुटत नाहीत. कुणी मारू नये म्हणून अंगरक्षक ठेवतात पैशावाले लोक, सत्तेवाले लोक. सत्तावानाचे अंगरक्षक आहे, पण ते अंगरक्षक कुठपर्यंत काम करतात? जोपर्यंत मृत्यू येत नाही तोपर्यंत. महाराज मृत्यू आला का ते अंगरक्षकच गोळ्या घालतात. मरण आल्यानंतर त्याला आडवे नाही जात अंगरक्षक, तेच याला काय करतात? मारतात. म्हणजे तेच त्याला सहकार्य करतात. मृत्यू आला की औषधानच मनुष्य मरतो. जे दवाखान्यात गेलेले असतात, काय झालं ते औषधाचं हे झालं म्हणतात. ते आणि त्या औषधानेच तो मनुष्य मेला. मृत्यू आला संपलं का? मृत्यू आला की काही निमित्त काय झालं, अटॅक आला, काय झालं, खूप डेंगू झाला, अमकं झालं, तमकं झालं, त्याचा काळ आला, संपलं काम. काय काही तुम्हाला संगती जशी लावायची तशी लावा. महाराज मृत्यू मधून कुणीही सुटत नाही. आणि मग तुम्ही कसे काय सुटले? निश्चयाने लोक केवढे या मृत्यूमधून सुटण्याकरता प्रयत्न करतात आणि नुसते निश्चयाने तुम्ही सुटले. आणि मग निश्चयाने जर मनुष्य सुटत असेल तर निश्चयाला काय पैसे लागतात काय? महाराज अंगरक्षक ठेवायला काय लागतात? पैसे लागतात. ICU मध्ये राहायचं असेल, ऑक्सिजनवर राहायचं असेल तर रोज लाखाने रुपये मोजावे लागतात. निश्चयाला काय पैसे लागत? इतका स्वस्त मालात जर मनुष्य मृत्यूवर विजय मिळवू शकत असेल, मृत्यूच्या हातून सुटू शकत असेल, तर मग आम्ही निश्चय करू ना. कोणत्या निश्चयाने तुम्ही या मृत्यूच्या हातातून सुटले? काय निश्चय केला आणि तो निश्चय कशाने झाला? निश्चयाचं स्वरूप तुकाराम महाराजांनी याच्यात निश्चयाचं स्वरूप नाही सांगितलेलं. फक्त या विचारे निश्चये मरणाहाती सुटली काया, विचारे या निश्चये. विचारे या निश्चये मरणाहाती सुटली काया. निश्चयामुळे आमची काया मरणातून सुटलेली आहे. आणि तो निश्चय कशामुळे झालेला आहे? विचाराने झालेला आहे. विचाराने. निश्चयाचं साधन विचाराने आहे. विचार केला आणि मग निश्चय झाला, आणि निश्चय झाला आणि मृत्यूचा संबंध संपला, तुटला. अवघडच आहे. बरं केवढं मोठं फल आहे, बरं केवढं मोठं साध्य आहे.
केवढं मोठं साध्य आहे मृत्यूच्या हातून मनुष्य सुटणं. आज काय आहे, सगळ्यांना वाटतं आपण मरू नये, न मरणे निर्विवाद जगापडी, पण लोकांना मार्गच माहिती नाहीये की असं केल्यानंतर आपण मरत नाही. असं माहीतच नसल्यामुळं लोक नाविलाजाने काय होतात, मरतात. मरावं वाटतं म्हणून नाही मरत, नाविलाज काही त्याचं हेच नाही, परिहारच नाही, अपरिहार्य आहे मृत्यू, म्हणून मृत्यूला शरण जावं लागतं. जर इतके पैसे जमा केले की माणूस मरत नाही हे कळालं लोकाला, लोक पुरीची लग्न सुद्धा अगोदर नाही करणार. अगोदर स्वतःच्या मृत्यूला टाळण्याकरता जेवढी जमा करावी लागते तेवढी जमा तिथं रक्कम करतील आणि मग म्हणतील पाहू आता एकाच. पण असं अजून कोणाला माहितीच नाही की असं केल्यानंतर मनुष्य मृत्यूपासून काय होतो, मोकळा होतो, मृत्यूच्या हातून सुटला जातो. म्हणून मृत्यूला घाबरलं जातं. नाही तर दुसऱ्याला नाही. माणसं पोलिसाला आता आपल्यासारखे घाबरतात, कोर्टाला आणि फिरटाला काही घाबरत नाही माणसं, कारण त्यांना माहिती आहे यांच्या हातातून सुटण्याकरता काय लागत होते, काही घाबरत नाही. मृत्यूला सगळे घाबरतात, कारण अजून हे माहितीच नाही की मृत्यूच्या हातातूनही काय होता येतं, सुटता येतं. तुकाराम महाराज, तुम्ही नुसते निश्चयाने जर मृत्यूच्या हातातून सुटले असाल तर सांगा मला तो कोणता निश्चय आहे, आणि तो निश्चय कशामुळे तुमच्या ठिकाणी झाला. निश्चय म्हणजे काय, निश्चय हा एक वृत्तीचाच अशा प्रकारचा धर्म आहे. संशय हा जसा वृत्तीचा धर्म आहे, त्या संशयाच्या विरुद्ध जी वृत्ती असते त्याला काय म्हणतात, निश्चय. संशय शब्दाचा अर्थ काय आहे, एका धर्मीवर द्विकोटिक अशा प्रकारचं ज्ञान होणं, याला संशय म्हणतात. खरं बोलतो का खोटं बोलतो, बोलणं हे एक धर्मी झालं, आणि त्याच्यावर हा खरा बोललाय की खोटा बोललाय अशा प्रकारचे विकल्प निर्माण होणं, याला काय म्हणतात, संशय अशा प्रकारचं म्हणतात. आणि नाही तो खराच बोलतो किंवा नाही तो खोटाच बोलतो अशा प्रकारचं एकच ज्ञान होणं, याचं नाव काय आहे, निश्चय. आणि अशा निश्चयामुळं जर मनुष्य मृत्यूच्या हातातून सुटत असेल, माणूस सगळेच मृत्यूच्या हातातून सुटले असते, कारण प्रत्येकाच्या ठिकाणी निश्चय आहेच की. निश्चय नाही असं कोणाच्या ठिकाणी आहे, कोण आहे की ज्याच्या वृत्तीमध्ये काय नाही, निश्चय. आता हे काय आहे, घड्याळ आहे, याच्याबद्दल कोणाला संशय आहे का, म्हणजे हे घड्याळ आहे हा निश्चय सगळ्याच ठिकाणी आहे ना. आणि मग निश्चयामुळे जर मनुष्य मरणाच्या हातून सुटत असेल तर मग या निश्चयाने मनुष्य मरणाच्या हातून सुटला पाहिजे ना. तुकोबा रे, तुम्ही म्हणतात की निश्चयामुळे मी काय झालो, या मरणाच्या हातातून सुटलो, तर अहो सगळ्यांच्या ठिकाणी निश्चय, आम्हाला सगळ्याच्या ठिकाणी निश्चय, सगळ्या वस्तूविषयीचा. मला संशय कमी वस्तूचा असतो का निश्चय कमी वस्तूचा असतो, संशय कमी वस्तूचा असतो. निश्चय आपण जेवढा व्यवहार करतो, ज्या पदार्थाच्या माध्यमातून तो व्यवहार करत असतो, ज्यांच्या ते सगळ्याविषयी बहुतेक काय असतो, निश्चयच असतो. संशय थोडा असतो, निश्चयच जास्त असतो. आणि निश्चयामुळे जर मनुष्य मरणातून सुटत असेल तर मग सगळेच मरणाच्या हातातून सुटले पाहिजे, तुम्हीच एकटे कसे काय सुटता. तुकाराम महाराज म्हणतात, बावळ्या, नुसत्या निश्चयाने नाही, मग विशिष्ट निश्चयाने. या निश्चय, हे घड्याळ या निश्चय नाही, हे घड्याळ आहे या निश्चयाने मी नाही सुटलो, मग या निश्चयाने सुटलो. अहो पण कोणता निश्चय, काय निश्चय झालाय तुमच्या मनामध्ये, त्या निश्चयाचं स्वरूप काय आहे, ते म्हटले प्रवचन करायला विचारा, हे मी नाही सांगणार. सगळंच मी सांगितलं तर मग या लोकांनी काय सांगायचं. तेव्हा असा कोणता निश्चय आहे की ज्या निश्चयाने मनुष्य मरणाच्या हातून काय होतो, मुक्त होतो, सुटतो. असा कोणता निश्चय संसारामध्ये, तर आपल्याला असा कोणता निश्चय दिसत नाही की जो मृत्यूच्या हातून काय होतोय, सोडवतो. बरं, आत्महत्या करणारे, स्वतःहून मरण स्वीकारणारे, वा युद्धामध्ये हसत हसत मृत्यूला शरण जाणारी माणसं मृत्यूला घाबरत नाहीत का, मृत्यू
मृत्यूच्या हातातून सुटतात, घाबरत नाहीत मृत्यूला. भीत नाही आता आपुल्या मरणा, दुःख होते जना न देखावे. मृत्यूला न घाबरणं वेगळं आणि मृत्यूच्या हातातून सुटणं वेगळं. मृत्यूच्या हातातून कोण सुटतो? आणि असा कोणता निश्चय आहे की ज्या निश्चयाने मृत्यूच्या हातातून तुम्ही सुटलेले आहात? कोणत्या निश्चयाने मनुष्य मृत्यूच्या हातातून सुटतो? कोणत्या विषयी हा निश्चय आहे? कशाविषयीच्या निश्चयाने मनुष्य हातातून सुटतो? मग त्याच्याकरता आपल्याला वस्तू किती आहेत आणि त्याच्याविषयीचे निश्चय कोणते कोणते आहेत हे पाहावं लागेल. आणि मग वस्तू किती आहेत याचा जर विचार करायचा असेल तर मूलभूत वस्तूकडे जावं लागेल. कारण कार्यरूपाने वस्तू किती आहेत हे जर बघायला लागलं तर मला नाही वाटत आपल्या पूर्ण आयुष्यामध्ये आपण सगळ्या वस्तूपर्यंत पोहोचू. जगामध्ये जेवढ्या वस्तू आहेत, स्थूल सूक्ष्म कारण स्वरूप, त्या सगळ्या वस्तूमध्ये असं झालं ना. मग नैयायिकाचं असं झालंय. काय झालं? त्यांचा मोक्ष 21 दुःखाच्या नाशाला त्यांनी मोक्ष मांडलेला आहे आणि तत्वज्ञानाने मोक्ष प्राप्त होतो हा त्यांचा काय आहे? सिद्धांत आहे. ज्ञानानेच मोक्ष मानतात नैयायिकही, ज्ञानानेच मोक्ष मानतात सांख्यही आणि ज्ञानानेच मोक्ष मानतात वेदांतीही. वेदांताचाही मोक्ष ज्ञानाने प्राप्त होणार आहे, पण प्रत्येकाच्या ज्ञानाचं स्वरूप काय आहे? भिन्न भिन्न आहे. पण नैयायिकाच्या ज्ञानाचं स्वरूप काय आहे? आत्मा हा इतराहून भिन्न आहे. इतर वस्तूवरून आत्मा भिन्न आहे. अशा प्रकारच्या ज्ञानाने काय होतो? मुक्त होतो. मग ज्या वस्तून आत्मा भिन्न आहे त्या वस्तू कोणकोणत्या आहेत? त्यांचं लक्षण काय आहे? त्या लक्षणामध्ये अतिव्याप्ती अव्याप्ती असंभव येतो का? म्हणून जे इतर वस्तूमध्ये घुसले ते अजून बी बाहेर नाही निघालेले. कारण इतर वस्तू एवढ्या आहेत की ज्याला मनाने सुद्धा ज्याचं काय करता येत नाही? आकलन करता येत नाही. तेव्हा निश्चयाने जर मनुष्य मृत्यूच्या हातातून सुटत असेल तर तो निश्चय कोणत्या वस्तूविषयीचा आहे? आणि मग वस्तू किती आहेत जगामध्ये? सर्वसामान्य रीतीनं वस्तू तशी वेदांत सिद्धांताच्या दृष्टीने एकच वस्तू आहे, एकच तत्व आहे. पण जीवदृष्टीनं 3 वस्तू आहेत. वस्तूचं तिघात विभाजन करता येतं आपल्याला. एक देव आहे, दुसरं जग आहे आणि तिसरा जीव आहे. जगत जीव परात्मना. देव आहे जो या जगाचा नियंता आहे, जगाचं कारण आहे. जग आहे आणि त्या जगाचा उपभोक्ता जीव आहे. जीव आहे, जग आहे आणि देव आहे. या 3 वस्तू जर आपण मानल्या, स्वीकारल्या, मग जगाच्या विषयीच्या निश्चयाने तुम्ही मरणाच्या हातून सुटले, जीवाच्या विषयीच्या निश्चयातून तुम्ही मरणाच्या हातून सुटले का देवाच्या विषयीच्या निश्चयातून तुम्ही मरणाच्या हातून सुटले? कोणत्या निश्चयाने? मृत्यूच्या हातून जगत विषयक निश्चयाने सुटत असेल तरी शक्य नाहीये, कारण जगाविषयीचा निश्चय सगळ्यांच्याच ठिकाणी. जीवाविषयीच्या निश्चयामुळं जर मनुष्य मरणाच्या हातून सुटत असेल तर तेही बरोबर नाही, कारण जीवाबद्दलचाही सगळ्यालाच काय असतो? निश्चय असतोच की आपण कोण आहे याबद्दल कोणाला संशय असतो का? कोण आहे तुम्ही सांगितलं ना, पंढरपूरला राहणार आहे आम्ही, कोणी अमके तमके आहे, इतकं शिक्षण झालेलं आहे, आमच्याकडे दुकान आहे, शेती आहे, नोकरी आहे, अमक आहे तमक आहे, असा स्वबद्दलचा निश्चय माणसाला काय असतो? निश्चयच असतो की संशय थोडा राहतो. जीवाबद्दलच्या निश्चयाने मनुष्य मुक्त होत नाही. देवाबद्दलही सगळ्यांना निश्चय असतो. कोणाला नाही म्हणून असेल, कोणाला आहे म्हणून असेल, पण निश्चयच ना. हे 3ही प्रकारचे निश्चय सगळ्या ठिकाणी तर सगळे मुक्त तर होत नाहीत.
मरणाच्या हातून सुटत नाहीत. तेव्हा तुकोबाने तुम्ही नेमका कशाविषयीच्या निश्चयाने या मृत्यूच्या तावडीतून सुटलेले आहात सांगा जरा आम्हाला. कोणता निश्चय मरणाच्या हातून माणसाला सोडवतो? मरणा हाती सुटली काया विचार. आता आपल्या सगळ्याच्या ठिकाणी जो निश्चय आहे तो तर मरणाच्या हातून सोडवत नाही, हे प्रत्यक्ष आहे. याचा सरळ सरळ अर्थ आहे की ज्या अर्थी तुकोबाराय या निश्चयाने मरणाच्या हातून सुटलेले आहे त्या अर्थी तुकोबारांचा निश्चय हा असाधारण निश्चय आहे, विशिष्ट अशा प्रकारचा निश्चय आहे. तो कोणता निश्चय आहे आणि तो निश्चय कशाने झालेला आहे नाही का? म्हणजे या अभंगाचं चिंतन करत असताना आपल्याला वेदांत शास्त्राचा आधार घेऊनच चिंतन करावं लागणार आहे. भक्ती शास्त्राच्या आधाराने याचं चिंतन आपल्याला करता येईल, तर ते अशा दृष्टीने करता येईल की आम्ही भगवंताचं चिंतन केलं, भगवंताला शरण गेलो, भगवंताचं चिंतन केलं, आमच्या भक्तीने परमात्मा प्रसन्न झाला आणि भगवंतानी आम्हाला हा विचार दिला आणि या विचाराने आमचा काय झाला? निश्चय झाला. निश्चय थोडासा या विषयाचा संबंध गीतेच्या 8व्या अध्यायामध्ये येतो. भगवान 8व्या अध्यायाच्या 14व्या श्लोकामध्ये सांगतात, तस्याहं सुलभ पार्थ नित्ययुक्तस्य योगिनः अनन्यचेता सततम यो मां स्मरति तस्याहं सुलभ पार्थ. तर अनन्यचेता हा सततम, जो अनन्य चित्त होऊन सतत अशा प्रकारचं माझं चिंतन करतो त्याला मी सुलभ आहे. त्या नित्ययुक्त अशा प्रकारच्या भक्ता करता मी काय आहे? सुलभ आहे. सुलभ. हा श्लोक अर्जुनाच्या एका प्रश्नाच्या उत्तरादाखल आलेला आहे. अर्जुनाने जे 8व्या अध्यायाच्या आरंभी प्रश्न विचारले त्याच्यातला शेवटचा प्रश्न आहे, प्रयाण काले च कथम ज्ञेयोसी नियतात्मभिः. नियतात्मभिः प्रयाण काले कथम ज्ञेयासी. नियत ज्याने आपलं अंतकरण केलेलं आहे त्याच्याकडून प्रयाणाच्या वेळेला तू कसा जाणला जातोस? अर्जुनाला म्हणायचंय की प्रयाण काळ तर फार दूर राहिला महाराज, थोडासा आजार जरी आला तरी माणसाचं सगळं उलट पालट होऊन जातं, काहीच लक्षात राहत नाही. आणि मग प्रयाण काळाच्या वेळेला भूताशी उमटे खडाडता, आणि अशा वेळेला तुला जाणायचं चांगलं सगळं असताना तुला जाणणं अवघड आहे. तर ज्या वेळेला सगळीच परिस्थिती विपरीत होते त्यावेळेला तू कसं जाणला जाणं शक्य आहे? हा अर्जुनाचा काय प्रश्न आहे. त्याच्यावर मग वेगवेगळ्या व्यक्तीचे प्रयाण काळ भगवंतांनी सांगत असताना हा श्लोक आलेला आहे की जे सतत माझं चिंतन करतात, अनन्य होऊन माझं चिंतन करतात, त्यांच्या करता मी सुलभ आहे. याचा अर्थ प्रयाण काळच्या वेळेला मला जाणणं त्यांना काय आहे? सोपं आहे. म्हणजे त्यांना कसं काय सोपं आहे हा प्रश्न आला की नाही? इतरांना कठीण आहे त्यांना का सोपं आहे? तर त्याच्यामध्ये भाव हा आहे भगवंताचा की भगवान सांगतात त्यांनी माझ्यावर कर्ज केलेलं असतं. कशाचं? भक्तीचं, सेवेचं. आपण भक्ती केली तर ते देवावर कर्ज होतं, पण म्हणजे काही न घेता केली तर कर्ज होतं. तिथल्या तिथं दाढी केली लगेच 10 रुपये टेकवल्यानंतर काय संबंध आहे नाव्याचा कर्ज होण्याचा? पहिले काय असायचं, हे सगळे जेवढे बलुतेदार होते ते वर्षभर काहीच घेत नव्हते त्या लोकांकडून, शेतकऱ्याकडून, आणि नुसती त्यांची काय करायची? कामं करायची. आणि मग मात्र ज्या वेळेला खळे व्हायचे सोगणीच्या टायमाला त्यावेळेला तिथं आयते येऊन उभं राहायचे आणि यांनी काकू न करता त्यांचं काय करायचं? बलोत द्यायचं. का? अरे एकच काय यांना देऊ राहिले? कर्ज आहे त्यांचं. त्यांचं वर्षाचं काय आहे? आपल्यावर कर्ज आहे. आणि त्या आपण देतो म्हणजे उपकार करतो असं नाही, त्यांच्या कर्जातून काय होतोय? मुक्त अशा प्रकारचं होतंय.
म्हणजे काही न घेता. आता कोण देईल का? आता समजा एखादा सुतार म्हणा, एखादा नाही म्हणा, कोणी जर खळ्यावर खळे, तर खळे म्हणजे पगाराच्या दिवशी. आताचे खळे म्हणजे काय? पगार आहे. पगाराच्या दिवशी जर आला तर कोणी देईल त्याला? चल होय, काय संबंध रे तुझा? तुमची दाढी नाही केली का? पैसा नाही फेकला का? पायातलं नाही काढणार का तो? तसा देव पायातलं नाही काढणार का? ज्याने घेतलेलं आहे भडव्या, काय संबंध रे तुझा? म्हणे कीर्तन केली. कायच कीर्तन केली रे? कोणाकरता कीर्तन केली? तो चातुर्मासला राहिला आणि कीर्तन केली, नाहुंक गाता सांगितलं, नाहुंक केलं. काय सांगितलं? कर्ज त्याच वेळेला होतं की जर त्यांनी काही घेतलेलं नसेल तर. असं चिंतन खूप केलंय आणि त्याच्या मोबदल्यामध्ये ज्यांनी घेतलं नाही, तो बरे म्हणतात आम्ही देवाची सेवा अशीच करणार की त्याच्यावर सेवेचं काय झालं पाहिजे. तुका म्हणे देवा ऋणी करोनी ठेवू सेवा, ऋणी करोनी ठेवू, अशी सेवा करू की त्या सेवेनं तो काय झाला पाहिजे, ऋणी झाला पाहिजे. भक्त ऋणी देव बोलती पुराणे. भगवान सांगतात, भगवंतांनी कबूल केलं, ते ऋण वैपन देखोनी अंगी. तो कर्जबाजारीपणा पाहून आपण याचे काय आहेत, देणेदार आहोत, कर्जदार आहोत. आपला हा सावकार आहे, यांनी सेवेचं कर्ज आपल्यावर केलेलं आहे आणि आज याला आवश्यकता आहे आपली. बरं, प्रयाण काळच्या वेळेला भगवान त्या ठिकाणी प्रगट होतो. तो स्वतः मी भक्ताची तनुत्यागी परिचर्या करी. भक्ताचा तनुत्याग करण्याचा ज्या वेळेला वेळ येतो, शरीर सोडण्याची ज्या वेळेला वेळ येते, भगवान सांगतात त्यावेळेला मी त्याची सेवा करतो. मी त्या ठिकाणी येतो, जातो. आणि तू काय करशील सेवा त्या ठिकाणी? देह वैकल्याचा वारा झणेला गेल्या सुकुमारा, आत्मबोधाचा पांजेरा सुयेतयात. तर तू काय करतो, काय सेवा करतो तू? तर मी त्याला आत्मबोध देतो, आत्मज्ञान देतो. आत्मा अर्थात तू स्वरूपाने कसा आहे हे त्याला सांगतो. आणि मग त्या विचाराच्या निश्चयाने आम्ही या मृत्यूतून काय होतो, मुक्त सुटलो जातो. आता त्याच्यात दोन प्रकार आहे. काही भक्ताचे असे असतात की कर्ज थोडं असतं त्याच्यामुळे मग तो शेवट जातो, आणि काही भक्ताचं एवढं उत्कट कर्ज असतं की तनुत्यागाच्या वेळेला नाही, ते देवाच्याच डोक्यावर एवढा बोजा होतो की त्याच्या तनुत्यागाची वेळ येईपर्यंत देवाला वाटतं मी मरून जाईल याच्या वशानं. आणि मग तनुत्यागाच्या अगोदरच कोणत्याही प्रसंगाला मग स्वप्नात जाईल, मूर्छावस्थेमध्ये जाईल वा ध्यानावस्थेमध्ये जाईल, कुठल्याही अवस्थेमध्ये ते जातो आणि त्याला त्याच्या स्वरूपाचं काय करून देतो. तेषाम मेवानुकंपार्थ महमद ज्ञानजंतमहा नाशयाम्यात्मभावस्तो ज्ञानदीपेन भास्वता तेषाम सदयुक्तानाम भजताम प्रीतिपूर्वकम ददामी बुद्धियोगम तम. तव साह्य झाला हृदय निवासी, बुद्धी दिली ऐसी नाश नाही. सत्य पांडुरंगे केला अनुग्रह, निरसो निसंदेह बुद्धिभेद. तर भगवान परमात्मा सगुण भक्ता करता त्याला विचार देतात. ज्या विचाराने निश्चय होतो तो निश्चय झाला की मग काय होतो, मरणाच्या हातातून सुटतो. पण मरणाच्या हातातून सुटण्याकरता नुसता विचार किंवा ज्ञान नाही कारणीभूत होता, त्या ज्ञानाने काय झाला पाहिजे, निश्चय झाला पाहिजे. निश्चय महत्वाचा आहे. आणि निश्चयाकरता मग विचार, असं वेदांतामध्ये त्याची संगती लावलेली आहे. ज्या वेळेला संतांचा आणि आपला संबंध येतो, सत्संग आपल्या जीवनामध्ये घडतो. सत्संग शब्दाचा अर्थ संतांच्या विचाराची आणि आपली भेट होते. संतांच्या मुखातून बाहेर पडलेले म्हणजे संतांच्या अंतःकरणात असलेले विचार शब्दाच्या द्वारा ज्या वेळेला ते बाहेर येतात आणि श्रवणाच्या द्वारा ते आपल्या अंतःकरणामध्ये जातात, आणि त्या
त्या ज्ञानापासून मनुष्य मृत्यूपासून सुटतो. पण ते ज्ञान दृढ असावं लागतं. अदृढ जर असेल तर अदृढ ज्ञान अज्ञान निवृत्त करू शकत नाही. अदृढ ज्ञान असेल का मग संशय राहतो, आणि संशय राहिला की मग ज्ञान आपलं काम नाही करू शकत. त्या ज्ञानाने विपरीत भावना आणि असंभावना, दोन्ही प्रकारच्या असंभावना, प्रमाण असंभावना आणि प्रमेय असंभावना, विपरीत भावना, या सगळ्या निवृत्त व्हाव्या लागतात. आणि मग त्या जर अधिकार पूर्ण नसेल आणि ज्ञान झालं तर त्या नाही जात. आता काय किती का बिना अनधिकारी माणसं श्रवणाला बसतात, आणि मग विषय आला म्हणजे तो विषय येतोच महावाक्याचा. तो का म्हणे कैची घेऊ कोठे जीव निराळा, अमराहा अमराहा खरे की पहा खोटे हे, तत्वमसी अहम ब्रह्मास्मी. ज्ञान हेच आहे ना. याच शब्द प्रमाणापासून काय होतं, ज्ञान होतो. पण तैसे चित्त शुद्ध नाही, तेथे बोध करेल काही, ते ज्ञान दृढ नाही होत. आणि ते जर दृढ ज्ञान असेल तर मग आपलं काम नाही करू शकत. काम करू शकत नाही म्हणजे अज्ञान नाही निवृत्त करू शकत. अज्ञानाची निवृत्ती करण्याकरता ते ज्ञान कसं असावं लागतं, दृढ असावं लागतं. आणि मग त्याला दृढ करण्याकरता विचार सांगितलेला आहे. अथा तो ब्रह्म जिज्ञासा. पहिलंच अशा प्रकारचं ब्रह्मसूत्राचं सूत्र आहे, अथा तो ब्रह्म जिज्ञासा. त्याचा सरळ अर्थ कसा आहे, अथ नंतर, अतः म्हणून, ब्रह्म जिज्ञासा. आता जिज्ञासा शब्दाचा तसा शब्दशः अर्थ आहे इच्छा करावी, जाणण्याची इच्छा करणं, त्याला काय म्हणतात, जिज्ञासा. तर ब्रह्माला जाणण्याची इच्छा करावी असा शब्दशः अर्थ होतो. पण त्या सूत्रावर टीका करणाऱ्यांनी तसा अर्थ नाही केलेला. ब्रह्माची इच्छा करावी असा अर्थ नाही केलेला, मग ब्रह्माचा विचार करावा असा अर्थ केलेला आहे. जिज्ञासा शब्दाचा लाक्षणिक अर्थ करून त्याचा विचार करावा असा अर्थ केलेला आहे, विचार. आणि म्हणून त्याच मग पुढच्या याने ओढलेले सदा विचार आहेत तस्मात जगत जीव परात्मनः. विचारा वाचून तुकोबारे सुद्धा सांगतात, विचारा वाचून न पविजे समाधान, क्षणोक्षणा हाची करावा विचार. तरावया पार भवसिंधू. जर तुम्हाला भवसिंधूतून पार तरायचं असेल तर क्षणोक्षणाला हा विचार करणं गरजेचं आहे. सारासार विचार करा उठाउठी. संतांनी अशा प्रकारचं त्याचंच भाषांतर केलेलं आहे. तेव्हा हा विचार म्हणजे, विचार म्हणजे काय, जे ऐकलेलं आहे त्याचं श्रवण, त्याचं मनन, त्याचं निदिध्यासन, तच्चिंतनम तत्कथनम अन्योन्यम तत्प्रबोधनम एतदेक परत्वंच ब्रह्माभ्यासम विदुर्बुधाः. अदृढ असलेलं ज्ञान भक्ताला ते करायची गरज पडत नाही. हे हा कोणाला करावा लागतो, जो अभक्त आहे, म्हणजे ज्यांनी चित्त शुद्ध पूर्णपणे केलेलं नाही आणि वेदांत विचारामध्ये प्रवृत्त झालेला आहे, त्याला ते जास्त विशेष रूपाने करावं लागतं. ज्याची तयारीच झालेली आहे. महाराज अहम ब्रह्मास्मी ऐशी वाणी, एक वेळ पडली या काणी, अविद्या निद्रा गेली तत्क्षणी त्याची पूर्ण तयारी आहे. त्याचा नुसता शब्द कानावर पडल्याबरोबर, काना वचनाची भेटी सरिसाची पैकिरटी, वस्तू घेऊन उठी कवन एक जो. पण ज्याची ही तयारी नसते, ज्याचं तेवढी अशा प्रकारचं चित्त तयार नाही, त्याच्याकरता मग विचार. तर हा विचार आहे. या विचारामध्ये तिघाचाही विचार येतो, आत्मविचार, तत्वविचार आणि ब्रह्मविचार. असे विचाराचे हे 3 प्रकार आहेत. आत्मविचार म्हणजे जीवाबद्दलचा विचार, ब्रह्मविचार म्हणजे देवाबद्दलचा विचार, आणि तत्वविचार म्हणजे जगताबद्दलचा विचार. जगताचं वास्तव स्वरूप काय आहे, माझं वास्तव स्वरूप काय आहे, आणि देवाचं वास्तव स्वरूप काय आहे. मी कोण आहे, त्यामध्ये प्राधान्य अहमच्या विचाराला आहे. मी कोण आहे सा,
करावा विचार. म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा, मी कोण आहे, कोहम. विचाराचं स्वरूप सांगत असताना आचार्यांनी विवेक चुडामणी मधला आहे, कोहम कथमिदम जातम कोवा कर्तास्य विद्यते विचार उपादान किमस्ति विचार स्वयं ईदृशः. अशा प्रकारचा विचार, मी कोण आहे, मी कोण आहे. आणि मग हा विचार आपल्याला वर्तमानपत्र वाचून नाही करता येणार. या विचाराला साथ जी घ्यावी लागेल ती संतांच्या संगतीत हा विचार करावा लागेल. संतांच्या संगत, संत काय करतात, शास्त्र सांगतात. संत जे सांगतात ते काय असतं, शास्त्र असतं. किंवा शास्त्र सांगणाऱ्यालाच काय म्हटलं जातं, संत. अशा प्रकारचं म्हटलं जातं. संतांच्या संगतीत शास्त्राचा विचार करून मीचा निर्णय केला जातो. आणि मग त्या विचाराने मी कोण आहे हे ठरतं. मग सुरुवात कशी होते त्या विचाराची, मग मी कोण आहे, मी स्थूल आहे, स्थूल देह आहे. पण मग मी जर स्थूल देह असेल तर स्थूल देहाचे धर्म आणि माझे धर्म भिन्न भिन्न आहे. एका अन्वय व्यतिरेकाच्या माध्यमातून या मीचा विचार केला जातो. मी स्थूल देह असू शकत नाही का, मी स्वप्नात असतो, स्थूल देह स्वप्नात नाही. मी स्थूल देहाला जाणतो, स्थूल देह जड आहे. म्हणजे माझे धर्म आणि स्थूल देहाचे धर्म भिन्न आहेत. मग मी स्थूल नाही, कारण मी स्वप्नातही, स्थूल देह स्वप्नात नाही. मग मी स्वप्नातला सूक्ष्म देह आहे तसंही म्हणता येत नाही, कारण सुषुप्तीमध्ये मी आहे. सुषुप्तीमध्ये काय नाही, सूक्ष्म देह नाही. सुषुप्तीमध्ये सूक्ष्म देह नाहीये, पण सुषुप्तीमध्ये आपण असतो की नाही, आपण झोपत असतो. हो ना, मग झोपतच ना, पण आपणच ना, नाही का. झोपेमध्ये आपण असतोच, कारण झोपेत जर आपण नसतो, झोपेत जर आपण नाही राहिलो तर माणसं उचलतील, ठेवणार बी नाही. त्याच्यामुळे मी आहे. आणि स्मृती होते ना, आपल्याला काही कळालं नाही, मला काही कळालं नाही. तर मला काही कळालं नाही, काही न कळणारा तिथं असल्याशिवाय त्याला काही कळणार नाही असं होईल का. जर मी सुषुप्तीमध्ये नसता तर त्याला कळालं नाही, हे कसं काय कळालं असतं. म्हणजे अज्ञानाचा अनुभव घेणारा तिथं आहे ना, न कळणं म्हणजे अज्ञान. आणि अज्ञानाचा अनुभव घेणारा तिथं आहे, म्हणजे सुषुप्तीमध्ये मी आहे, पण सूक्ष्म देह सुषुप्तीत नाही. म्हणून मी काय नाही, मग सूक्ष्म देह नाही, कारण देह आहे, अज्ञान स्वरूप आहे मी. तर समाधीमध्ये महाराज मी आहे, पण तिथं काय नाही, कारण देह नाही. म्हणजे मी स्थूल देह नाही, मी सूक्ष्म देह नाही, मी कारण देहही नाही. मग मी कोण आहे, तर सच्चिदानंद स्वरूप परमात्मा तो आहे. असं शास्त्राच्या संतांच्या संगतीमध्ये पुन्हा 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 एकदा ऐकून नाही होत ना, चित्तशुद्ध नसेल तर. कारण अनंत जन्मामध्ये मी देह आहे, मी देह आहे, मी देह आहे, अशा प्रकारच्या जाणीवेचे संस्कार चित्तामध्ये एवढे दृढ झालेले असतात की ते नुसत्या एकाने दोन वेळेला ऐकण्याने थोडी जाणार आहे. त्याची मुळं एवढी खोल गेलेली असतात की त्याचं खोड तोडलं तरी मग पहिल्यांदा नुसतं खोड एकच उगवलेलं असतं. जर खोड तोडलं मुळं खाली असले तर त्याला 10-20 अशा प्रकारची काय निर्माण होतात, खोड निर्माण होतात. वरी वरी पालवी खोडीजे तरी मुळे तरी उदक घालीजे. तेव्हा पुन्हा पुन्हा विचार करावा लागतो. कुठपर्यंत, जसा अज्ञानी अवस्थेमध्ये मी देह आहे याविषयी संशय नसतो, अगदी दृढ निश्चय असतो, तसा मी ब्रह्म आहे, मी देह नाही, मी कोण आहे, सच्चिदानंद ब्रह्म आहे, असा दृढ निश्चय होईपर्यंत हा विचार करावा लागतो. त्याच्याकरता श्रवण करावं लागतं, त्याच्याकरता मनन करावं लागतं, त्याच्याकरता निधिध्यासन अशा प्रकारचं केलं जातं. आणि या विचाराच्या बळाने ज्या वेळेला हा निश्चय होतो, निश्चय म्हणजे अगदी दृढ निश्चय, संशय विपर्यय रहित अशा प्रकारचा निश्चय, हा निश्चय झाला. काय निश्चय झाला, मी देह नाही, मी कोण आहे, परमात्मा आहे. सच्चित आनंद स्वरूप जे तत्व आहे ते मी आहे. देह मी नाही, देह माझा नाही, देहाचा माझा काही संबंध नाही, असा निश्चय झाला रे झाला
की आता मरणाच्या हातून तो सुटला. आणि मग ते देवाने कसं काय सांगितलं, जो जन्मतो, देवानं बरोबर सांगितलंय ना, जो जन्मतो तो मरतो असं देवाने सांगितलंय. काय सांगितलंय देवाने? जो जन्मतो तो उपजे ते नासे, जे उपजे, जे न उपजे ते न नाशे. देवाने ते नाशे सांगितलंय, जे उपजे, जे न उपजे ते न नाशे. या निश्चयाने मी उत्पन्नच होत नाहीये, अनादि अशा प्रकारचा आहे, तर माझा नाशाचा काही संबंधच नाहीये. अशा प्रकारच्या निश्चयाने मी या मृत्यूच्या तावडीतून काय झालो, मुक्त झालो, सुटलो. मरणा हाती सुटली काया, विचारे या निश्चय. आणि मग आता आपल्याला मरणच नाही तर भीती गेली. मरण नाही तर भीती, मरणाची चिंता राहते मरण जास्त. चिंता आणि भीती अशी फार काही भिन्न भिन्न आहे असं नाहीये. मरणाचीच आहे ते नासल, सुख नष्ट होण्याची भीती असते, दुःख सुख नष्ट होण्याची चिंता असते, दुःख येण्याची काय असते, भीती असते. महाराज एकदा जर निश्चयाने हे कळालं, पण निश्चय कसा पाहिजे तो दृढ अशा प्रकारचा, तर भिण्याचं काही कारण नाही. आणि सुखाची चिंता, माझं स्वरूपच सुखरूप आहे. कितीही विषय संपादन केले तरी विषय बाह्य असतात. विषयाच्या सुखाने पूर्ण सुखी कोणीच होऊ शकत नाही. सगळे अनुकूल विषय असले, ज्याला मानुषानंद म्हणतात, मानुषानंद, सगळे अनुकूल विषय प्राप्त आहेत, तरीही विषय हे बाह्य असतात. भोगता हा आत आहे. आणि ज्या वेळेला मी आनंद स्वरूप आहे असा निश्चय होतो, आता त्याला सुखाची चिंता कशाला लागेल. तेव्हा मृत्यूची भीती गेली आणि सुखाची चिंता गेली. ना सोनिया गेली खंती, खंती म्हणजे चिंता काय झाली, नष्ट झाली. आणि मग ती गेली. आपली कधी कधी चिंता झाली, आता काही काळजी नाही बघा, तुम्ही आले, पण ती गेली म्हणजे चक्कर मारायला गेली. हा निघाला का पुन्हा ती आली, हा निघाला की पुन्हा ती आली. अशी नाही चिंता गेली, ती नष्ट झाली. आणि नष्ट होऊन अशा प्रकारची ती गेलेली आहे. ना सोनिया गेली खंती. कशामुळे गेली ती, सहज स्थिती भोगाची. आनंदाचा भोग आता कसा आहे, सहज आहे, सहज. त्याला सहज अवस्था म्हणतात. सुखे मी निजलोगा शून्य सारोणी, सहज मी आंधळा गा निज निराकार पंथे. वृत्ती ही निवृत्ती झाली जन नदी से तेथे, मी माझे हरपले ठाई जेथेच्या तेथे. अदृश्यतेची झाले काही दृश्य जे होते, सुखे मी निजलोगा. ही सहज भोगाची स्थिती आहे. आपल्या आपल्या स्वभावातला अशा प्रकारचा स्वरूपभूत आनंद आहे. आणि त्या आनंदाच्या ठिकाणी चित्त रममाण झालेलं आहे, विसरून गेलेलं आहे. तो का म्हणे, मग नये वृत्तीवरी सुखाचे शेजारी, अवघे चित्रैलोक्य आनंदाची. आता अवघा झाला आनंद. सहज स्थिती भोगाची, ही भोगाची सहज स्थिती आहे. आनंदाच्या भोगाची काय, सहज स्थिती आहे, सहज स्थिती. आता त्याला आनंद करता काही मिळवावं लागत नाही, काही कष्ट करावं लागत नाही, काही सोडावं लागत नाही, काही बसावं लागत नाही, काही नाही. तो जसा जिथं ज्या अवस्थेत असेल तिथं तिथं ती ही स्थिती सहजच राहते. सहज स्थिती भोगाची. न देखेसे झाले श्रम. आता या अवस्थेमध्ये दुःख कसं असतं हे बघायलाही मिळालं गेलं. श्रम न देखेसे झाले. किती बिचाऱ्याचं प्रेम होतं, पण अलीकडे काय झालं कोणास ठाऊक आहे, त्याचं दर्शनच व्हायला तयार नाही. बरंच पहिलं त्याच्याशिवाय दुसरं काहीच दिसत नव्हतं. जीवावस्थेमध्ये हा निश्चय जोपर्यंत नव्हता, जोपर्यंत मी देह आहे हा निश्चय असतो, तोपर्यंत नुसतं सकाळी उठल्यापासून तानातानच राहतो. उठला लाईट गेलेली आहे, आदळा आपट करून बरं पैसे तारखेच्या पुढे गेलं का लगेच दंड. आणि गेले तर काही तक्रार नाही. काय केला फोन तर एक तर ज्या वेळेला लाईट गेलेली असते ना, ते फोनच बंद करून टाकेल. एखाद्याचा लागला तर वरून गेली आहे. आता वरून गेली का खालून गेली काय माहिती, वरून गेले. ताना ताना करतो, मग काही मेणबत्ती लाव कुठं, काय लाव कुठं, तानाला सुरुवात होते. पाण्याचं नळ फिरवलं, फुस हौदात पाणीच नाही. घेतलं कसलं तरी डबड निघाला बाहेर,
सगळा ताणच ताण, त्याच्यात बुरबुर बुरबुर चालू, काही येत नाही, महाराज कशाचा पत्ता नाही, नुसतंच खाली होलं, बाहेर काही झोपू देत नाही. मी देह आहे या अवस्थेमध्ये सगळंच नुसतं काय असतं, श्रमच, दुःख अशा प्रकारचं असतं. जे तर चहूकडे जळत ओ नवा, अशी परिस्थिती. आणि तुकाराम महाराज म्हणतात, ह्या निश्चय झाल्यापासून काय झालं की ते भेटायला बी तयार नाही. न देखेसे झाले श्रम, आले वर्म हाताय. त्याचं कारण आहे आमच्या हातात हे काय आलंय, वर्म अशा प्रकारचं आलं. म्हटले चला की आता काही काकडा फिकडा भोपाळ्या म्हणू ना. भोपाळ्यामध्ये देवाची काय असते, प्रार्थना. किंवा काकूल देतो. तुकाराम महाराज म्हणतात आता काय संबंध आहे, आता काय आलं त्याचे किव बाकू. त्याच्यापासून निराळा होतो, तो मोठा होता, मी लहान वाटत होतो तोपर्यंत मी करत होतो. तो काय म्हणे, कैची किव कोठे जीव निराळा. आता जीव जर त्याच्या स्वरूपाहून वेगळा राहिलाच नाही, आता किव करण्याचा आणि करुणा भागण्याचा काय संबंध आहे. आता मजेनं म्हणून भाकली, लोकांना वळण लागावं म्हणून अशा प्रकारची म्हटली, तो भाग वेगळा. आता आमच्याकरता त्याला किंवा भाकायची काही गरज राहिलेली नाही. तो काय म्हणे, कैची किव कोठे जीव निराळा. आणि हे सगळं कशामुळे झालं तर विचारे या निश्चय, न सोनिया गेली खंती, सहज स्थिती भोगाचे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल.